श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 98. विष्णू यागासाठी गोविंद स्वामी आणि त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई दोघंही पैठणला आले. मठातच उतरले. त्यांची सर्व व्यवस्था दयाळराव स्वामी पाहत होते. स्वतः पाहत होते. दूध पाणी जे काही लागेल ते घेऊन स्वतः समोर उभे असत. सद्गुरूंच्या हातावर पायावर स्वतः पाणी घालत, रुमालाने पुसत. ते विश्रांती घ्यायला लागले की खोलीच्या दाराशी पहाऱ्याला स्वतः उभे राहत. ही गुरुसेवा पाहून सारे चकित होऊन गेले. यागाचा दिवस उजाडला. मठामध्ये सर्वत्र सजावट केली होती. केळीचे खांब, नारळाच्या फांद्या, झेंडूच्या माळा, पताका. लोकांची तर खूप गर्दी झाली होती. प्रथम गोविंद स्वामी आणि सत्यभामाबाईंची पाद्यपूजा झाली. यागाला प्रारंभ झाला. एवढ्यात दारामध्ये एक हारेवाला हारा डोक्यावर घेऊन आला. मुंगीहून कोतवाल साहेबांनी यागासाठी गुलाबाची फुलं पाठवलीत म्हणाला. उत्तम श्लोक म्हणाले, ठेवा आत. पण हारेवाला बावरला. चाचरतच म्हणाला, कोतवाल साहेबांनी दयाळराव स्वामींच्या पुढे ठेवा असं सांगितलंय. फुलं त्यांना फार आवडतील म्हणाले. उत्तम श्लोक त्याला दयाळराव स्वामींच्याकडे घेऊन गेले. हारा पुढे ठेवताना हारेवाला चांगलाच घाबरला होता. दयाळराव स्वामींनी हारा उघडला. वरची पानं काढली. आत गुलाबाची अत्यंत सुंदर फुलं, विविध रंगांची, ताजी, नुकतीच खुडल्यासारखी टवटवीत. ते पाहून हारेवाला थरथर कापू लागला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले आणि त्याला रडूच कोसळलं. काय झालं? का रडताय? मोकळेपणाने सांगा, घाबरायचं काही कारण नाही बरं. दयाळराव स्वामी शांतपणे म्हणाले, स्वामी स्वामी, कोतवाल साहेब, यवन. त्यांनी हाऱ्यातून बकरीचं मांस पाठवलं होतं. स्वामींनी हारा उघडला म्हणजे कशी अवहेलना होईल म्हणून हसत होता तो. मी यायला नव्हतो हो तयार, पण म्हणून मला फटके मारले. बरोबर 2 शिपाई पाठवले. वाटेत सतत त्या हाऱ्यातल्या मांसाची दुर्गंधी येत होती. रक्ताचे थेंब माझ्या अंगावर पडत होते. अगदी मेल्यासारखं झालं होतं मला. पण हाऱ्यातली मांसाची गुलाबाची फुलं कशी झाली कोणास ठाऊक. दयाळराव स्वामी प्रसन्नपणे हसले. ही सगळी गोपाळकृष्णांची कृपा आहे. स्वयं गोपाळकृष्ण इथे असताना वेडवाकडं काही होऊच शकणार नाही. हे ऐकून लोक थक्क झाले. गोपाळकृष्णांचा जय जयकार सुरू झाला. तो जयघोष कानावर पडताच गोविंद स्वामी भावाविष्ट झाले. मुखावर अतीव आनंद प्रगटला. डोळ्यातून प्रेम शलाका बाहेर पडू लागल्या. मुखमंडलाभोवती तेजस्वी प्रभावळ दिसू लागली. गोविंद स्वामी ब्रह्मानंदाच्या अवस्थेतून परमहंस अवस्थेत गेले. देहाचं भान नाही, जगाचं भान नाही, फक्त अलौकिक आनंद, अलौकिक तेज, अलौकिक आभा. सद्गुरूंच्या त्या दर्शनाने दयाळराव स्वामी भारावले. त्यांनी गुलाब फुलं उचलली, स्वामींच्या चरणांवर वाहिली. जय जयकार करायला लागले. म्हणाले, गोपाळ कृष्ण महाराज की जय. सद्गुरु गोविंद स्वामी महाराज की जय. उत्तम श्लोक पुढे आले. त्यांनी गुलाबाची फुलं गोविंद स्वामींच्या चरणांवर वाहिली आणि मग सगळेच हळूहळू पुढे यायला लागले. एक जण फूल वाहून नमस्कार करायला लागले. परमहंस अवस्थेतील महात्म्याचं दर्शन म्हणजे केवढा मोठा योग, केवढं भाग्य. कुजबुज होत राहिली. अशा महात्म्याच्या चरणावरील धुळीचे कण मस्तकावर धारण जरी केले तरी उद्धार होईल बरं. सर्वजण आपापसात बोलू लागले. याग पुढे सुरू झाला. गोविंद स्वामी हळूहळू सामान्य देहस्थितीवर आले. यथासांग याग पूर्ण पार पडला. तेव्हा दयाळराव स्वामी भावाभिष्ट होऊन म्हणाले, सगळी गोपाळ कृष्णांची लीला. आपण फक्त बघायची आणि आनंद मानायचा.
विष्णुयाग संपन्न झाल्यानंतर गोविंद स्वामी आणि सत्यभामाबाई मठामध्ये काही दिवस राहिले. श्री गोंद्याला परत जाताना गोविंद स्वामी दयाराणव स्वामींना म्हणाले, आता एकदा आळंदीला जाऊन यावं. एकट्यानेच गेलेलं बरं. सद्गुरूंचा शब्द वेदाज्ञेसारखा शिरोधार्य मानणारे दयाराणव स्वामी लगेचच एकटे आळंदीला निघाले. या आज्ञेमागे काही हेतू असणार याची त्यांना निश्चित कल्पना होती. आळंदीला पोहोचल्यानंतर प्रथम इंद्रायणी नदीमध्ये स्नान करावं म्हणून स्वामी नदीवर गेले. नदीला फक्त गुडघाभर पाणी. तेव्हा स्नान कसं करायचं? खरं तर गुडघाभर पाणी सुद्धा नव्हतं. नदीमध्ये खळगा होता. तो खळगा एकत्र करून त्यातलं थोडं थोडं पाणी घेऊन स्नान करावं म्हणून स्वामींनी पाण्यात प्रवेश केला. तोच वरून एकदम पाण्याच्या लाटा यायला लागल्या. नदीतील पाण्याची उंची वाढायला लागली आणि काही क्षणातच पात्रामध्ये दयाराणव स्वामींच्या छातीपर्यंत पाणी आलं. नदीवर स्नानाला आलेले भाविक आनंदले, म्हणाले, बरं झालं, दयाराणव स्वामींना आता नीटपणे स्नान करता येईल. वरच्या भागात जोरदार पाऊस झाला असणार म्हणून तर नदीला एकदम पाणी आलं. स्वामी स्नानाला आले आणि लगेचच नदीला पाणी आलं. केवढा हा योगायोग. आळंदीचे श्रीधर शास्त्री गंभीरपणे म्हणाले, हा काही योगायोग नाही बरं. दयाराणव स्वामींसारखा लाडका भक्त आळंदीला आला आणि त्याच्या स्नानासाठी नदीत पाणी नाही हे ज्ञानेश्वरांना कसं बरं रुचणार? त्यांनीच स्वामींच्या स्नानाची अशी चोख व्यवस्था केली. आपल्या भक्तांची व्यवस्था नीट लावल्याखेरीज ज्ञानदेवांना चैन पडत नाही, हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. आळंदीला कोणीही येवो, त्यांच्या गरजेप्रमाणे, अधिकाराप्रमाणे ज्ञानदेव सगळी व्यवस्था करतातच. व्यावहारिक जीवनातही आणि पारमार्थिक जीवनातही, दोन्हीमध्ये. आताही ज्ञानदेवांनीच स्वामींच्या स्नानाचीही व्यवस्था केली आहे. हे शब्द ऐकून भक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दयाराणव स्वामी नुसतेच हसले, स्नानासाठी पाण्यात पुढे गेले. स्वामींनी मोठ्या आनंदाने पाण्यात बुड्या घेऊन स्नान केलं. संजीवन समाधीचं दर्शन घेतलं आणि पंखा मंडपात ते बराच वेळ ध्यानस्थ बसले. रात्री समाधी मंदिराचे दरवाजे बंद झाले. स्वामी देऊळवाड्यात एका खोलीत विश्रांतीसाठी पहुडले. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यात असताना मन निद्राधीन व्हायला काही तयार होईना. ते उठून बसले. पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. काही क्षणातच निर्विकल्प समाधीत लीन झाले. पहाटे संजीवन समाधीसमोर काकड आरती सुरू झाली. झांजा, टाळ यांच्या आवाजातील काकड आरतीचे सूर वातावरणात घुमायला लागले. तेव्हा ते सूर ऐकून दयाराणव स्वामींचे मन साधारण भावभूमीवर यायला लागले आणि दयाराणव स्वामींना श्री ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. पद्मासनात समाधी लावून बसलेले ज्ञानदेव प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसायला लागले. ज्ञानदेवांनी हळूहळू डोळे उघडले. प्रसन्न मुद्रेने अभय मुद्रा दाखवून दयाराणव स्वामींना आशीर्वाद दिले. दयाराणव स्वामी भाव विभोर झाले. विशुद्ध भक्तीची परमोच्च स्थिती अंतःकरणात बहरून आली. या स्थितीतच त्या अद्वितीय एकमेव विशुद्ध ब्रह्मतत्वाचा प्रत्यय यायला लागला. पराभक्ती आणि विशुद्ध चैतन्याच्या बोध प्रत्ययामध्ये दयाराणव स्वामींचं मन विरघळून गेलं. हीच अद्वैत भक्तीची परमोच्च अवस्था. ज्ञानदेवांच्या कृपेने अद्वैत ज्ञानाची अनुभूती आणि विशुद्ध भक्तीची परिपूर्ण अनुभूती दोन्ही एकच आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव दयाराणव स्वामींना आला. शंकराचार्य स्वामी महाराजांचे अद्वैत ज्ञान आणि ज्ञानदेवांची विशुद्ध भक्ती दोन्ही एकच आहेत याचं तात्विक ज्ञान पूर्वीपासूनच होतं. पण आता श्री ज्ञानदेवांनी दर्शन देऊन या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव, बोध प्रत्यय, प्रसाद म्हणून स्वामींना दिला होता. यासाठीच गोविंद स्वामींनी आळंदीला पाठवलं होतं. याची जाणीव होताच दयाराणव स्वामी थरारून गेले, भावविभोर झाले. श्रीराम समर्थ श्रीराम.